आज आपण जो महत्त्वाचा विषय बोलतोय तो इरेक्टाईल डिस्फंक्शन याबद्दल. तर ते म्हणजे नेमकं काय असतं? सो आपण जेव्हा पुरुषांमध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन्सबद्दल बघतो त्याच्यामध्ये बरेच वेगळे डिस्फंक्शन्स असतात. जे एक इरेक्शन रिलेटेड असतं, मग इजॅक्युलेशन रिलेटेड असतं, नाहीतर लिबिडो असा हा प्रकार असतो म्हणजे जिथे इंटरेस्ट येत नाही, नाहीतर इरेक्शन म्हणजे लिंग शैथिल्य असा प्रॉब्लेम असतो. सो व्यवस्थित इरेक्शन हे अचीव्ह होत नाही आणि व्यवस्थित इरेक्शन हे मेंटेनही होत नाही म्हणजे पूर्ण ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होईपर्यंत. मग इजॅक्युलेशनचे पण इश्यूज असतात म्हणजे धातू लवकर येणे, नाहीतर मग खूप उशिरा येणे. पण त्यातल्या त्यात ह्या सगळ्यापैकी मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्यूट जे करतात ते इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. आणि जसं मी म्हणलं की ऍक्च्युली हे होतं काय म्हणजे जी लिंगाची शैथिल्यता असते म्हणजे जे रिजिडिटी असते, जे ट्युमिसन्स फॉर्म होतं ते व्यवस्थित होत नाही आणि पूर्ण ऍक्ट हे कम्प्लीट होण्यापर्यंत ती रिजिडिटी राहत पण नाही, टिकून राहत नाही. मग ह्याच्यामुळे एकतर ते सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन होतं त्या व्यक्तीला पण आणि पार्टनरला पण. आणि मग हे इतकंच सेक्शुअल लाईफपर्यंत रिलेटेड और तिथेच स्टॉप होत नाही, पण मग इंटरपर्सनल रिलेशनशिप इश्यूज होतात, घरचा माहोल बिघडतो, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिडपणा होते आणि ते डिवोर्स आणि सेपरेशनपर्यंत पण पोचू शकतं. आणि इतकंच नाही, घरच्यापर्यंतच नाही, पण असे जर घरी किरकोळ कारणांमुळे भांडणं झाले तर त्याचा परिणाम सोशल लाईफवर पण पडतो, प्रोफेशनल आणि करिअरमध्ये पण दिसून येतं आणि ओव्हरऑल हे खूप लाईफ डिस्टर्बन्स क्रिएट होतं ह्याच्यामुळे. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात का? हो, ह्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात आणि प्रकार बेसिकली कुठल्या कारणांमुळे होतं खूप असे क्लोजली असोसिएटेड आहेत. मग आपण आधी जस्ट प्रकारांबद्दल बोलूया की काय वेगळे प्रकार असतात. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात आपण जे बघतो तो एक महत्त्वाचा प्रकार आहे म्हणजे त्याला शुक्रक्षयजन्य इरेक्टाईल डिस्फंक्शन नाहीतर क्लैब्य असं म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये काय होतं म्हणजे शरीरामध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट हार्मोन असतो जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याला टेस्टोस्टेरॉन असं म्हणतात. आणि जेव्हा कुठल्याही कारणांमुळे टेस्टोस्टेरॉन हा कमी होतो तेव्हा क्लैब्य होण्याची शक्यता वाढते. आणि त्यालाच आपण शुक्रक्षयजन्य असं म्हणतो. दुसरा प्रकार असतो त्याला ध्वजभंग क्लैब्य असं म्हणतात. म्हणजे ध्वज जे जेनायटल ऑर्गन्स असतात त्याला कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा जर झाला, इंजुरी झाली तर त्याच्यामुळेही क्लैब्य होऊ शकतो. नुसतं जेनायटल ऑर्गन्सलाच नाही, पण जर स्पायनल इंजुरीज झाले त्याच्यामुळे पण क्लैब्य हा उत्पन्न होतो. आणखीन एक प्रकार असतो जे जराजन्य क्लैब्य असतं. म्हणजे एज अनुसार जे टेस्टोस्टेरॉन कमी होतं आणि जी क्षमता ओव्हरऑल कमी होते त्याच्यामुळे पण क्लैब्य हा निर्माण होतो. आणि तसं तरी ह्याला खूप वर्षांपासून जराजन्य क्लैब्य म्हणलं जातं कारण ते एज रिलेटेड कमी होतं. पण आजकालच्या लाईफस्टाईलमुळे खूप अर्ली एजिंगचा पण हा प्रकार सुरू झालेला आहे की क्रोनॉलॉजिकल एज सोडून पण बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ते अगदीच म्हातारपणा जवळ आल्यासारखे होतात आणि त्याच्यामुळे पण हा क्लैब्य निर्माण होतो. आणखीन एक प्रकार असतो जो कंजनायटल असतो, जन्मापासूनच असतो. आणखीन एक मानसिक पण असतं. सो जर काही सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस असतील, नाहीतर फोर्स्ड मॅरेजेस झाले असतील, नाहीतर जर काही इंटरपर्सनल रिलेशनशिप बायकोबरोबर असतील, नाहीतर अदरवाईज पण जर वर्क रिलेटेड खूप जास्त स्ट्रेस असेल, नाहीतर फायनान्शियल डिस्टर्बन्सेस असेल तर सायकोलॉजिकल रिझन्समुळे पण हा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतो. अच्छा, ओके. म्हणजे ह्याचे बरेच प्रकार आहेत आणि त्याची त्या प्रकारानुसार कारणंसुद्धा वेगवेगळी आहेत. हो, अगदीच. सर्वात एक महत्त्वाचं कारण आपण जे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो ते हे पण आहे की ज्यांना हायपरटेन्शन आणि डायबिटीज असे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आणि त्या पेशंट्समध्ये पण इरेक्टाईल डिस्फंक्शन हे खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. अच्छा, मग एवढे सगळे प्रकार जे आपण बघितले ज्याच्यामध्ये काही वेळेला आपल्या बॉडीमध्ये काहीतरी कमी होतं, ज्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं असे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात. आणि नैसर्गिक म्हटलं तर मग एजनुसार हे प्रमाण कमी होऊ शकतं, हे नॅचरल झालं. पण तुम्ही जसं आता सांगितलं की याचे प्रकारही वेगवेगळे अनेक आहेत आणि त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. तर लाईफस्टाईल पण तुम्ही एक विषय घेतलात आणि डायबेटिक पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये असं होऊ शकतं हेही सांगितलं. त्याच्याच सोबत टेस्टोस्टेरॉन हे सुद्धा आपल्या शरीरामधलं जेव्हा कमी होतं त्यावेळी आपल्याला अशी समस्या होऊ शकते, हा एक मुद्दा तुम्ही सांगितलात. तर हे कमी होण्याची कारणं काय असू शकतात? खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण बऱ्याचदा लोक ह्या विषयी बोलत नाहीत आणि जेव्हा बोलत नाहीत त्यांना ह्याचे एक्झॅक्ट कारणं कळत नाहीत. हा इतका प्रायव्हेट मॅटर आहे की जरी कुठल्या पुरुषाला हा प्रॉब्लेम असेल तर ते डॉक्टरकडे न जाता आधी गुगल करतील, जेवढं जमेल तेवढं वाचल्या जातं. आणि मला असं वाटतं हा प्रॉब्लेम आहे हेही त्यांच्या लक्षात खूप उशिरा येत असावं कदाचित. हो,
जेव्हा त्यांच्यात इश्यूज सुरू होतात तेव्हा तो प्रॉब्लेम आहे कळून येतं, आणि जेव्हा कुठल्या तरी एकदा अगदीच क्लोज मित्रासोबत हे डिस्कस केलं जातं त्यावेळेलाच ह्याचे जरा कारणं कळून येतात. पण तेही बऱ्याचदा कसं होतं की त्या मित्राला पण किती माहिती आहे ह्याच्याबद्दल. हो ना. सो हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याचे कारणं काय आहेत, कारण ह्याचे कारणं खूप बेसिक आहेत जे कोणीही डे टू डे लाईफमध्ये पण ह्याला प्रॅक्टिस करतात. म्हणजेच की जर वृक्ष, तिक्त, कषाय, लवण, आम्ल आणि उष्ण आहारचे जर अतिसेवन केलं तर त्याच्यामुळे क्लैब्य आणि शुक्रक्षय चे हे असे कारणं होतात. मग आता आवड अनुसार पदार्थ खाणे, खूप आंबट पदार्थ, खूप उष्ण पदार्थ खाणे, त्याच्यामुळेही हे होऊ शकतं, आणि हे सहजासहज कोणाच्या लक्षात येत नाही की हे कारणांमुळे असं झालं असेल म्हणून. त्याच्याविषयी अजून आहेत की असात्म्य आहार, म्हणजे जे पदार्थ एकत्र खाल्ल्याने ओव्हरऑल हेल्थ पण बिघडते आणि त्याच्यासोबत हा आजार पण येतो. त्याच्यामुळे म्हणजेच काय समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे प्रकृती विरुद्ध आपण जे आहार नाही तर विहारचे सेवन करतो त्याच्यामुळे पण बरेच चेंजेस, हार्मोनल चेंजेस होतात, दोषचे इश्यूज येतात, आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सुरू होतो. इतकंच नाही, पण जर खूप ओव्हर ॲक्टिव्हिटी केली, म्हणजे जर अतिश्रम, अतिव्यायाम, अतिव्यवाय, स्वतःच्या कॅपॅसिटीहून जर जास्त करायला गेले तर त्याच्यामुळे पण टेस्टोस्टेरॉन कमी होतो. आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याचदा हस्तमैथुन हे नॉर्मल समजलं जातं आणि नॉर्मल पण असतं, पण त्याचं एक लिमिट असतं. सो जेव्हा अतिहस्तमैथुन हा प्रकार घडतो त्याच्यामुळे पण क्लैब्य हे उत्पन्न होतं. ह्याच्या व्यतिरिक्त चिंता, भय, शोक, क्रोध, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे, ते कंट्रोल नाही होणं, त्याच्यामुळे पण क्लैब्य उत्पन्न होतं. पार्टनर सोबत अविश्वास, आणि ते अविश्वास ठेवून रिलेशनशिपमध्ये नाहीतर रिलेशन ठेवणे, नाहीतर कुठल्याही प्रकारचा जर गिल्ट असला तर ते सगळे डोक्यात विचार ठेवून जेव्हा रिलेशनमध्ये ते इंडल्ज होतात, आणि हे जर कॉन्स्टंटली होत राहतं त्याच्यामुळे पण क्लैब्य हा उत्पन्न होतो. आणि जसं मी म्हणलं की जर ओव्हरऑल हेल्थचं केअर नाही घेतलं तर अकालज जरा, म्हणजे एजिंग हे लवकर स्टार्ट होते, आणि त्याच्यामुळे पण बरेच हार्मोनल चेंजेस होऊन जाते. सो हे थोडेसे कारणं आहेत, आणि हे अगदीच रुटीन कारणं आहेत. बरोबर. आणखीन एक इम्पॉर्टंट कारण आहे म्हणजे वेगधारण, ते पण स्पेशली म्हणजे मल आणि मूत्राचे वेगधारण. सो कुठल्याही कारणामध्ये आता ऑफिस आहे, काम आहे, कंट्रोल करून ठेवणे, त्याच्यामुळे पण, बिकॉज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स इतके क्लोजली रिलेटेड असतात की त्याच्यामुळे पण क्लैब्य उत्पन्न होतं.